नमस्कार मंडळी. तर आम्ही निघालो गोवासाठी. माझ्या आयुष्यातली ही पहिली इतक्या लांबची ट्रिप होती, पण पावसाने त्याची पुरेपूर वाट लावली होती. विरार टू वसईमध्ये इतक्या जोरदार पाऊस पडत असताना सुद्धा आम्ही आमच्या बॅगा भरल्या आणि थेट निघालो गोवाला जाण्यासाठी. विरार टू वसई पोहोचणंच आमच्यासाठी फार कठीण होतं, कारण ट्रेनच अवेलेबल नव्हत्या. पण कसे बसे आम्ही पोचलो वसईला. आणि इथे पोचल्यावर आम्हाला असं कळतं की आमची जी ट्रेन होती गोवा जाण्यासाठी, ती थेट सुरत टू पनवेल डायरेक्ट डायव्हर्ट झाली आहे. त्यामुळे आमच्या मनात एकच विचार आला की ही वेळ आता परत घरी जाण्याची आहे. पण आमच्या मनातली जी जिद्द होती ती काय आम्हाला थांबू देत नव्हती. इतक्या खडखडीचा प्रवास करून इथे गोवाला पोचल्यानंतर जी वाईब होती ती वर्थ होती. मुंबईला जितका पाऊस पडतोय त्यातला इथे 20% सुद्धा नव्हता. हे बघून आम्ही आणि आमच्या घरातले सुद्धा शॉक झालो. आमचं एअरबीएनबी थिविम स्टेशनपासून 1 तासावर लांब होतं. त्यामुळे आम्ही कॅब केली आणि सरळ पोचलो एअरबीएनबीवरती. फारच सुंदर होतं, पण इकडचं मला काही शूट करता आलं नाही, कारण आम्ही लेट पोचलो होतो. आणि लेट पोचलं असल्यामुळे आम्हाला आमच्या प्लॅननुसार काही करताच आलं नाही. प्लॅनची पूर्ण वाट लागली होती. थोडा रेस्ट केलं, रेडी झालो आणि थेट निघालो कलंगूट बीच जाण्यासाठी. रात्रीची वेळ असल्यामुळे आम्हाला फारसं काही शूट करता आलं नाही. रील्समध्ये बऱ्याचदा ऐकल्यामुळे आम्ही व्हिजिट केलं चपोरा लेनला. विचार केला आपण सुद्धा एक्सप्लोअर करू, पण इकडची वाईब आम्हाला काय मॅच करण्यासारखी नव्हती. हे कळाल्यावर आम्ही थेट निघालो आमच्या एअरबीएनबीवरती. दुसऱ्या दिवशी आम्ही काय काय एक्सप्लोअर केलं हे बघण्यासाठी मला नक्की फॉलो करा आणि माझ्या नेक्स्ट व्लॉगची वाट बघा. थँक्यू.